नमस्कार. रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आताच परवा आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झाले. आज नांदेड जिल्ह्यामध्ये दादाचे अस्थि कलश येत आहेत. आपल्या कंधार लोहा तालुक्याचे राष्ट्रवादीचे लाडके आमदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर हे आज मुखेडून कंधारला त्यांचा अस्थि कलश घेऊन जात आहेत. आज फुलवळी या गावी त्यांच्या अस्थि कलशचं पूजन केलं जाते आणि या ठिकाणी दादाच्या प्रतिमेचं पण पूजन केलेलं आहे आणि करतायत. तर आपल्या फुलवळीवासियांना दादाविषयी आदर आणि दादाविषयी प्रेम हे आपण फुलवळीवासियांनी आपण जाणून घेऊया. तुम्ही दादाविषयी आनंद आणि दादाविषयी प्रेम तुमची भावना कळू द्या महाराष्ट्राला. महाराष्ट्र राज्याचे विमानाच्या अपघातात निधन झालं की महाराष्ट्राला न परवडणारी हानी. महाराष्ट्राचा एक लोकनेता हरवला. जसं काही महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये परमेश्वरापासून षडयंत्र रचूनच काहीतरी आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे, प्रमोदरावजी महाजन आणि विलासरावजी देशमुख यानंतर महाराष्ट्रातला लोकनेत्याचा एक मोठा झटका, सर्वसामान्य गोर गरीब जनता सांभाळून घेणारा एक सामान्य कुटुंबातून मोठं झालेलं उभरतं नेतृत्व महाराष्ट्राने गमावलं. त्याबद्दल महाराष्ट्र पूर्ण दुःखात असून आम्ही सुद्धा फुलवळवासी फार फार दुःखात आहोत. आदरणीय आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली आता अस्थि कलश घेऊन आमच्या मुख्य मार्गे येत आहेत. त्यासाठी त्यांच्या अस्थि कलशाचं पूजन करावं म्हणून आम्ही अगदी मनोभावे आनंद साजरा तर होणार नाही, पण दुःख व्यक्त करण्यासाठी आम्ही थांबलोय. त्यासाठी माझ्या सर्व अजित पवार च्या महाराष्ट्राचं राजकारण आम्ही कुणाच्या रूपात पाहावं हे कळेनाशी झाले. तरी महाराष्ट्राला एक उभरतं नेतृत्व अजितदादाच्या रूपानं मिळावं आणि सामान्य लोक, गोरगरीब, गरजू, उपेक्षित लोकांना न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्रामध्ये एक लोकनेता तयार होणे शक्य नाही, पण व्हावा हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आणि अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आज या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभर जिल्हा असेल, तालुका, पूर्ण गाव, छोट्या छोट्या गावामध्ये खरंच आज अजितदादाचं कामाचं महत्व एवढं पोहोचलेलं आहे आणि पूर्ण आज महाराष्ट्र हळहळ करत आहे. तरी आपण दादाची कामाची शैली आणि दादासारखा नेता आता भविष्यात कोणी होईल का आपण हे जाणून घेऊ. महाराष्ट्र राज्याचे लाडके दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांचं गेल्या 28 जानेवारी रोजी विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं. त्या निधनामध्ये अखंड महाराष्ट्र शोक सागरात बुडाला आणि महाराष्ट्राबरोबर फुलवळवासी सुद्धा आम्ही आदरणीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळं शोक सागरात आहोत. आदरणीय अजितदादा पवार यांच्या आत्म्याला शांती लाभावी, त्यांच्या आत्म्याला चिर शांती लाभावी या उद्देशानं फुलवळवासींच्या वतीनं या ठिकाणी हा जो दुःखदमय प्रसंगामध्ये आदरांजलीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर अखंड महाराष्ट्रामध्ये आदरणीय अजितदादा पवार यांच्या अस्थि कलशाचं दर्शन महाराष्ट्रवासियांना व्हावं या उद्देशानं आज नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा अस्थि कलशाचं गावोगावी दर्शन होत आहे. तेव्हा कंधार लोह्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या माध्यमातून काही वेळातच मुखेडवरून कंधारला अस्थि कलश जात असताना फुलवळ येथे एक 10 मिनिटं आम्हाला वेळ द्यावा अशी त्यांना विनंती केली असता त्यांनी फुलवळा वेळ देण्याचं कबूल केलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी आदरणीय दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या अस्थि कलशाचं आम्ही दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहण्यासाठी या ठिकाणी थांबलेलो आहोत. एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि त्यांच्या आत्म्याला चिर शांती मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं. या ठिकाणी आज मुखेडून कंधारकडे अस्थि कलश गेला चाललंय. या ठिकाणी आमदार साहेब आपल्या सोबत आहेत. साहेब, राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोलजी मिटकरी साहेब यांचं असं म्हणणं आहे
विमानामध्ये 6 लोक होते आणि मृत्यू 5 लोकांचा दाखवला आणि दादा हे जिवंत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं? वरिष्ठ पातळीवरून या प्रकरणाची चौकशी चालू झालेली आहे. अनेक लोकांची अनेक मतांतर आहे. कोण काय म्हणतं यापेक्षा वस्तुस्थिती काय आहे ते आता भविष्य काळामध्ये आपल्याला लवकरच कळेल. परंतु आज या ठिकाणी दुर्दैवानं अजितदादांचं अतिशय अपघाती या ठिकाणी निधन झालं. फार मोठं नुकसान या ठिकाणी महाराष्ट्राचं झालंय बरं का. बाकीच्या गोष्टी आता ते होत राहील. ज्यावेळेस चौकशी होईल त्यावेळेस सगळं सत्य बाहेर येईल. साहेब, या ठिकाणी शिवसेनेचे नेते एक मिनिट मध्ये आज असा विषय मांडला गेलेला आहे शिवसेनेमार्फत. तर हा दादाचा अपघात नाही तर घात आहे. तर तुमच्या पक्षातर्फे तुम्ही कसं बघता आणि तुम्हाला काय वाटतं याच्यावर? मी तेच म्हणतोय, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी या संदर्भातली चौकशीच्या संदर्भानं निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. या ठिकाणी अनेक लोकांची अनेक मतांतर आहेत. या खोलात आज जाण्यात कुठलाच मुद्दा नाहीये. या ठिकाणी चौकशांची सगळ्या गोष्टी समोर येतीलच. परंतु दुर्दैवानं जी घटना घडली ती खूप अचानक आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दुःख देणारी घटना आहे. आज आम्ही त्या दुःखात आहोत. या संदर्भानं अनेक लोकांनी अनेक मत व्यक्त करतायत. त्या संदर्भात आज या ठिकाणी काही बोलणं उचित होईल असं मला या ठिकाणी वाटत नाही. साहेब, आता असं म्हणणं आहे की जनतेचं पण आणि ज्यावेळेस विमान दादाचा बाय रोड रूट होता पण अचानक रूट कॅन्सल होऊन विमानाने झाला आणि जे 2 पायलट नेमले होते ते नेमकं त्या दिवशी दोन्ही पायलट ट्रॅफिक मध्ये कसे अडकले आणि त्या ठिकाणी निलंबन झालेले पायलट दादाला देण्यात आले आणि 6वा व्यक्ती ही कोण होता आणि महाराष्ट्राला काही कळालेलं नाही. तर याचं महाराष्ट्राकडे तुम्ही राष्ट्रवादी पक्षामार्फत तुम्ही कसं बघताय? आज एवढा फार मोठी पक्षाची हानी अजितदादांच्या आकस्मिक जाण्यानं झालेली आहे. आज आम्ही सगळेजण त्या दुःखामध्ये आहोत. मी परत तेच सांगतोय की या ठिकाणी वरिष्ठ पातळीवरून झालेल्या घटनेची चौकशी या ठिकाणी करण्याचं काम विविध यंत्रणामार्फत या ठिकाणी चालू आहे. सत्य लवकरच या ठिकाणी बाहेर येईल. ज्या गोष्टींची आपल्याला अजूनही फारशी कल्पना नाही, केवळ IQ बातम्याच्या याच्यावरती प्रतिक्रिया देणे योग्य होईल असं मला वाटतं. या ठिकाणी साहेबांची मुलाखत घेतलेली आहे. रिपब्लिक महाराष्ट्र नांदेड पोस्ट मध्ये संतोष सोमासे, कॅमेरामॅन मारुती जिनके.